आज आपल्या गावातला आहे 4था दिवस आणि आता दुपारी आम्ही खाऊन वगैरे आता आम्ही चाललो देवदर्शनाला. आणि चला तुम्हाला पण दाखवते की आमचे देव कुठले आहे आणि आम्ही कुठे कुठे जातोय. तर बघा कोण कोण येते आपल्यासोबत. हा बघा ह्याला पहिला बघा हिला आणि ही बघा. हिला तर तुम्ही ओळखतच असाल ना. हिला कपी शाळा सिद्धू तिथे नारळ होती. तुला नारळाचं काय वेळ लागलाय. तुम्ही आता नारळ घेतले असते पैसे वाचले असते. नारळाचा वेळ बोलते भाई. पाणी एवढं भरलं लागतं ना. आता आपण आलोय आपल्या जुन्या घरी जायला. पहिलं दर्शन इथलं घेऊ आणि बाकी पुढे प्रवास करू. मम्मी आली ना तिकडे. जिजा हाय. जिजाला माहिती. अरे यार टायमिंग कोण घ्यायचं राहिलं मी त्याकडे. सिद्धू तुझा बघ. अरे माझ्याकडे काय हाय केला दिसलो. जिजा तुझं नाव बघ. जिजा तुझं नाव बघ. जिजा माझ्या नावाचं घर. हो ते झालं का. तुम्ही बोला ना घरानं घाला वाय मी कोण घाला घे. प्रत्येकाने आपापल्या मनात करा. घराच्या इथे पाया पडून आता आपण आलोय सत्पुरुष देवाच्या मंदिरात. आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आहे आणि हे मंदिर पण अगदी घरासारखं आहे. कौलारू मायाळू गड चुकलं. बघा जिजा तर मला अंधार का दिसतो. पालखी होती आलेलो ना. एक वाजता डोका टेकून काय करते कोण अरे शेवटी भरलेली
आता तरी गाडी बऱ्यापैकी वरती आली आहे, नाहीतर एकदम खाली गाडी लावून पूर्ण या जंगलातून चालत जावं लागतं. आता बऱ्यापैकी गाडी वर आली आहे आणि आता आम्ही इथून चालत जाऊ. हा नारळ शाळा म्हणजे नारळात पाणी. मागून येत आहेत, अर्धी पुढे चालतायत, अर्धी मागे चालतायत. ऊन पण लागतंय खूप. हे बघा मंदिर एवढ्या जंगलात आतमध्ये. तिथे बघा बघा काय झालं. अरे वहिनी बघा, एवढं मंदिर इकडे आहे. सगळ्यांचं बघा काय चालू आहे. काढला की नाही एवढा उचलला? हो काढली. ही जिजा बघा, जिजा बघा. आई आई एवढी आनंद झाले. थोडा नको गाडी झाडांमध्ये अजून एक माग तुटणार. असं पाणी गेले हे कर. येऊन गेले वाटतं कोणतरी. आपलं जेवण घेणं होते. मम्मी पप्पा आलेले ना. ते किशेवाला इथे ठेव. पुढं इथे पुढे किशेवाला पुढे ठेव. असं नाही ठेव. दोघांना घंटे लागला. गया हूँ तू समेट ले मुझे कहीं भी. फास्टच घेतलं. आता आपण आलोय तिसऱ्या देवस्थानला. झाडं पण बघा कसली आहेत. दादा बघा, आता बघ हाय कर. कंटाळलास? बघा माझी मेकअप आर्टिस्ट. तिचे पाय धुवायचे आणि मगच आतमध्ये जायचं. तिथे शेदाबरे जरा ते नाही चालू इथे. मी नाही लावायचं.
देवळाची ही विहीर आहे. वर्षानुवर्ष पाणी हे एवढंच राहतं. तुम्ही कितीही काढा, कितीही होता, एवढंच राहतं. ते या देवळाची खासियत आहे. खरंच बोललो ना मी, माझ्या पोरांना काही दिसत इथे सगळे बॅट बॉल खेळतायत. आणि हा प्रकार बघा इथे. काय केलं जिजा तू तिला? काय केलं दीदीने? पप्पी देते. कशाला ग पप्पी देते जिजाला माझ्या? हो ग माझं शोनडू. हे जिजाच्या मैत्रिणी. टू यू आयुष्मान भव. ऋत्विकची बॅटिंग चालू आहे, तशीच अभयची बॉलिंग चालू आहे. फिल्डिंग करताय तिथं. तो न्यू पोरगा कोण ऍड झालाय? चैतन्य. चैतन्य. हे ऋत्विकला बॅटिंग काय येते ते बिचारे आता सोडतायत. भरपूर काम तसंच राहिलंय सगळं. हा बसलाय त्याच्यावर. खूप काम राहिलंय. पावसाचं छान असं वातावरण झालेलं आहे. आणि बाय वहिनीने इथे आमच्यासाठी चहा आणलेली आहे. आता आम्ही चहा पितोय. आणि अशी चहा. खूप खाली झालंय कारण अर्ध्यापेक्षा जास्त माणसं गेली आहेत मुंबईला. आता आम्हीच राहिलो. तर ती लोक आजही जातील. आणि आज रात्री आमच्याकडे स्पेशल मीट आहे. काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. कोणी बघितलं. आम्ही बघा सगळा कचरा जाळतोय आता.
प्लेटी वगैरे सगळं. आणि तो पत्र पण ही बघा, ही मंद पोरगी बघा मार खायच्याच लाईनीवर आली. हे आमचं हो. सगळ्या गोष्टी वेळेत करेल आणि तुझ्याकडे करून घेईल. गॉड ब्लेस यू. आणि तसंही आपला पुणेकरांचा जन्म हा लोकांचा उद्धार करण्यासाठीच झालाय. काकू तू तर वर्माई आहे, तुला बोलायला हवं. अगं लग्नानंतर सीट बोलशील की नाही काय माहिती. पेटणार लाव. एक अंडा टाक आणि थोडं वाटलं पीठ टाक. आहे तेवढं सगळं बरोबर. पीठ हे जाड होते. पिठावर पडलं फक्त खाली पडले जास्त हे बोटाने पुढे पडले. ओले कपडे नाही टाकते कपडा बाहेरचा मला काढला नसता. मेणबत्ती लावून काय पाहिजे. मेणबत्ती पेटली. आता मस्त आलं बघ. हा आता बरोबर झालं. थोडं अजून वाटलं तर पीठ टाकाल. पीठ खाली आहे वाटतं. खाली पीठ आहे. बाहेरची लाईट आता काळोख आहे ना. मी माझ्या घरच्यांच्या विरोधात कधीच जाणार नाही. माझा पण कटा. नमस्कार. तुम्ही आता हे काय करत आहात? आम्ही तंदुरी बनवतो. तंदुरी. कोणती तंदुरी असणार तुमच्याकडे? काय स्पेशल आहे का तुमचं आज? नाही स्पेशल तसं काय नाही. आज संडे आहे आणि संडेचा आमचा भेट आहे तंदुरीचा. तुम्हाला काय वाटतं तुम्ही आज जे बनवणार आहात ते कसं असणार आहे? काय बनवणार तर टेस्ट खूप चांगलीच असणार आहे कारण ती रीती काकाने बनवली म्हणजे ती चांगलीच असेल. म्हणजे काय स्पेशल म्हणजे तंदुरीमध्ये आहेत की काही अजून काही तुम्ही नवीन प्रयत्न करणार आहात? आता जरी आज आम्ही सळी चिकन बनवणार आहे. हे जर सक्सेस झालं चांगलं झालं तर अजून पुढे आम्ही काय काय नवीन बनवू. आपल्याबरोबर आपले यांचे काका पण आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी, तर त्यांची पण आपण थोडी माहिती घेऊया. काका काय बोलताय तुम्ही? काय करणार आता? हे तर आमचं काम लवकर करायचं होतं. ते पावसामुळे आम्ही अडकलो आणि पावसामुळे आम्ही बघा हे कसं बनवलं आहे तंदुरी चिकनसाठी. अरे वा खूप छान आहे. छोटे त्यांचे छोटे बंधू पण आहेत. बघूया ते काय म्हणतात. सर तुम्हाला काय वाटतं? चांगलं वाटते. चांगलं वाटतंय. तुम्ही आज चिकन बनवणार आहात, मग कोण कोण खाणार आहात? आम्ही सगळे. सगळे आहेत का? तुमच्या घरातले अजून कोणी आहेत का की इकडे कोणी अवेलेबल नाही तुमच्याकडे अजून? सगळे आहेत का? अरे वा खूप छान. सगळे पेटते रे म्हणून त्याला गरम वाफेवरतीच आपल्याला शिजवायचं आहे. हा बस ठेव आता. ठेव आता. तरी पण पेटते. पेटते ते हवेमुळे पेटते. हवा आहे ना हा ते स्वतःहून पेटते. म्हणजे आग पेटली ना ते जळून जाणार. शिजणार दर्शन देते दुसरे ठेव दुसरे ठेव साईडनेच पेट. दुसरे ठेव. मामा पाणी टाका. एक घ्या. दुसरी साईड. लाकडं काढून टाक ना. हे परत पेटली. ही पेटली लाकडं काढून टाक फक्त. दर दगे दर गेले तेच काढ काढ ते. हा बस. थांबा. पाठीमागे घे. हा काढताव चिकन काढताव. तुम्ही खाताव?
सिद्धू, तुला इकडे येतो. नाही ते पेटतात दूर बघा कसा येतो त्याचा. तिचे तुकडे पडतील, हे तुकडे पडतील. काय पडायचं बघ, इकडे व्हिडिओ स्टॉप करून करून कर. अजून आहे ना. त्यांच्या तोंडावर मार, तिकडे मार, इकडे पण मार. दूर येते पूर्ण. या साईडून ये, या साईडून ये. या साईडला दूर नाही या. इथे भरपूर प्रश्न झाले. संपायला आले. हा माझा पहिला नंबर एक पहिला. चला चला पटापट लवकर. बसा बसा इथं समोर बसा, बघू. हे दोघं बसा असं सांगतो. इथे बस. ही थांबतात असं नको. अरे ही तर बाई ह्याचं पाणी येते. लाईट गेली बघा. आम्ही कसा केकचा झोल केलाय. अंधारामध्ये अॅनिव्हर्सरी साजरी होते. ते टॉर्च दे इथं. पुरीला जरा बघ. सुरुवात करा. हे इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. हे बस इकडे बघ. हे इकडे बघ ना बाबा. बंद कर ना हे. ही हाय झोपलेली वाटते पूर्ण. अभय आला. तोंडावर